मित्रांनो आम्ही आता 2-3 तास ट्रॅफिक मध्ये अटकलेलो होतो. तुम्ही बघू शकता गाड्यांच्या लाईनी किती माग. आणि आता मी शेवटी गाडी माग रिवर्स काढतोय कारण की पर्यायच नाही काही गाडी रिवर्स काढल्याशिवाय. त्याच्यामुळे हाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी आलो होतो महाबळेश्वरला आल्या गेल्यानंतर मस्तपैकी मी गाडी वगैरे पार्किंग करून देतो. गाडी वगैरे पार्क झाल्यानंतर मित्रांनो मस्तपैकी मी कळसाचं दर्शन घेऊन घेतो. महाबळेश्वर मंदिराचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर मस्त माझी मुलगी झोपलेली होती, मग तिला गाडीतच झोपून वगैरे देतो. मित्रांनो बघू शकता ही आपली गाडी इथं. त्याच्यानंतर आम्ही निघून जातो मंदिराच्या दिशेने जात असताना आम्हाला मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसतं. मस्तपैकी मी दर्शन वगैरे घेऊन घेतो. मित्रांनो दर्शन वगैरे गेल्यानंतर मी मंदिराच्या दिशेने जात असताना इथं तुम्ही बघू शकता भरपूर असे दुकान आहे. इथं शॉपिंग पण तुम्ही करू शकता. त्याच्या आधी मी फूल वगैरे घेऊन घेतो आणि निघून जातो मंदिरात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मस्तपैकी इथे एक छोटीशी विहीर होती. मित्रांनो विहीर वगैरे बघू शकता आणि विहिरीला पाणी एकदम गोड होतं. ते झाल्यानंतर बाऱ्या वगैरे लागलेल्या थोडीफार गर्दी असल्यामुळे आम्ही पण निघून जातो मंदिरात. आणि मंदिरात गेल्यानंतर बघतो तर काय मित्रांनो इथं फोटो वगैरे अलाउड नव्हते. आणि हे शिवलिंग बघू शकता, हे आहे प्राचीन शिवलिंग. मस्तपैकी शिवलिंगाचं दर्शन वगैरे करून घेतो. मित्रांनो ही शिवलिंग आहे रुद्राक्षापासून बनलेली, त्याच्यामुळे ही शिवलिंग अशी आहे. त्याच्यानंतर आम्ही निघून जातो मंदिराच्या बाहेर. तुम्ही बघू शकता बाहेरून मंदिर किती सुंदर आहे. आणि तुम्ही कधी महाबळेश्वरला आला असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं मंदिरात कधी आले असेल ते पण आम्हाला नक्की सांगा मित्र. आणि व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा. ते झाल्यानंतर मस्तपैकी मी फोटो वगैरे काढून घेतो. मी माझ्या मित्राची फॅमिली निघून जातो बाहेर गेल्यानंतर आम्हाला अजून एक मंदिर दिसतं. तिथं मस्तपैकी ते मंदिर पण खूप छान होतं आणि पुरातन मंदिर असल्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन येऊ शकता. आणि महाबळेश्वरला आले असाल तर हे मंदिराचं दर्शन केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका मित्रांनो, हे सगळ्यांना सांगेन मी. त्याच्यानंतर मस्तपैकी फोटो शूट वगैरे झाल्यानंतर मी निघून जातो आपल्या पुढच्या प्रवासासाठी. पुढं जायचं होतं आपल्याला गणपतीपुळेला. तो पण ब्लॉग नक्की बघा मित्रांनो. तो पण ब्लॉग मी उद्याच्या डेटमध्ये नक्की टाकेल. नंतर या मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन घेतो. तिथं पण नंदी एकदम मोठा नंदी होता मित्रांनो. ते झाल्यानंतर मस्तपैकी दर्शन वगैरे झाल्यानंतर मी निघून जातो गाडीत गेल्यानंतर मस्तपैकी माझी मुलगी झोपलेली होती, मग तिला मी पण थोडंसं फिरवून आणतो. तुम्हाला व्हिडिओ आवडतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मित्रांनो आपली गाडी तिथं आपण ज्या रस्त्याने येत होतो त्या रस्त्याला 5-6 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक असल्यामुळे आपल्याला आपली गाडी रिवर्स आणली होती. बाय.